क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब तासलोट शिवारात बेवारस अवस्थेत तरुणीचा मृतदेह खुनाचा संशय, पोलिसांचा तपास सुरू। कळंब तालुक्यातील जोडमुहा गावाजवळील तासलोट शिवारात एका तरुणीचा बेवारस अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून पोलिसांनी तपास सुरू केलाय। मिळालेल्या माहितीनुसार जोडमोहा येथील शेतकरी किशोर राठोड हे रविवारी सकाळी सुमारे 7:30 आपल्या शेताकडे जात असताना तासलोट जंगलातील पांदण रस्त्याच्या कडेला एका तरुणीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांना आढळून आला। मृतदेह अर्धवट अवस्थेत असून काही अवयव वन्यप्राणी किंवा कुत्र्यांनी कुरतडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मृत तरुणीचे वय अंदाजे 21 वर्ष असल्याचे सांगितले जाते। घटनेची माहिती मिळताच किशोर राठोड यांनी तात्काळ 112 वर कॉल करून पोलिसांना कळविले। तसेच देवनला येथील पोलीस पाटील विक्रम राठोड यांनी याबाबत कळंब पोलीस ठाण्यात माहिती दिली। त्यानंतर कळंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश राठोड यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले। पोलिसांनी पंचनामा करत घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले। यात बिनामुठीचा चाकू, लाल रंगाचा नॅपकिन, 8 नंबरची महिलांची चप्पल, घड्याळ, पुरुषाच्या कमरेचा पट्टा तसेच पायपट्टी आढळून आली। तसेच घटनास्थळाजवळील दगडावर सांडलेल्या रक्ताचा पंचनामा करण्यात आला। सदर तरुणीची ओळख अद्याप पटली नसून तिची हत्या नेमकी कधी व कोणी केली याबाबत पोलीस तपास सुरू आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।